कल्याणजवळील आंबिवली परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला। अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत एका भोंदूबाबानं अश्लील कृत्य केलं। मुलीनं तक्रार केल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये भोंदूबाबा अरविंद जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भोंदूबाबा फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे। जे रिलेटिव्ह होते माझ्यासोबत, त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतर माझ्यासोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेममध्ये, तुझ्या अडचणी मी दूर करेल, अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते। म्हणजे फर्स्ट मला पूर्ण बॉडीला टच केले, ऑल टचिंग विथ प्रायव्हेट पार्ट, असं पूर्ण बॉडीला टचिंग केलं त्यांनी। आणि त्याच्यानंतर मला धमकीसुद्धा दिली की हे तू जर कोणाला बाहेर सांगितलंस तर तुझ्यासोबत खूप वाईट होईल आणि तुझ्या फॅमिलीसोबत पण खूप वाईट करेल मी। एक व्यक्ती जे 50 वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रारवरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। तर मुलीसोबत अश्लील चाळे करणारा हा भोंदूबाबा होता आणि अघोरी विद्येच्या नावाखाली त्यानं मुलीसोबत अश्लील चाळे केले। कल्याणमधल्या आंबिवलीमधला हा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। एका मुलीला सगळे प्रॉब्लेम्स दूर करेन असं सांगत या भोंदूबाबा अरविंद जाधवला आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत, त्याला अटक करण्यात आलेली आहे। भोंदूबाबानं हे संतापजनक कृत्य केलंय। अभिजित देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। अभिजित, काय अधिकची माहिती? या भोंदूबाबाला आता अटक करण्यात आल्याचं कळत आहे। तर कल्याणमध्ये आपण बघतोय अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे करणारा भोंदू आता गजाआड झालाय। कल्याणमधल्या आंबिवलीमधला धक्कादायक प्रकार आहे। खडकपाडा पोलिसात या भोंदू विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत।